तोंडाची चव वाढवणारी चटकदार चवीची कच्च्या कैरीची कढी, गरमागरम जिरा भात याची रेसिपी आपण पाहूयात. गावरान चवीच्या 3 कैऱ्या कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घेतल्या. कढीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही जातीचा आंबा वापरू शकता. शिजलेल्या कैऱ्या थंड होईस्तोवर इकडे जिरा भातासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घालून काही खडे मसाले, काजू, मनुका आवडीनुसार गोडणीम घालू शकता. भाताची चव मस्त लागते. आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घातली. थोडं परतून झाल्यावर गरम पाण्यात भिजत घातलेले फ्रोजन मटर त्यात घातले. चवीप्रमाणे मीठ घातलं. रोजच्याच वापरातले धुवून अर्धा तास भिजत घातलेले तांदूळ त्यात घातले. 2 वाट्या उकडीचे पाणी घालून अर्धा चमचा साखर घातल्यात भाताची चव एकदम मस्त. भात शिजेपर्यंत आपण कढी फोडणीची तयारी करू. थंड झालेल्या कैऱ्यांचे साल काढून साल व आठवड्यांचा गर काढून मस्त आठवड्या पिळून घेतले. त्यात 1 चमचा बेसन घालून रवीने फिरवून घेतलं. गरम तेलात मोहरी तडतडल्यावर हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीरच्या काड्या, मीठ घालून ठेचलेला मस्त जाडसर ठेचा फोडणीत घातला. कढीपत्ता, हिंग, साल काढलेले भाजलेले शेंगदाणे, हळद घालून झणझणीत अशी फोडणी दिली. थोडं पाणी घातलं. तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता. चवीनुसार मीठ, थोडा गूळ घातला. चव पाहिल्यावर तुम्ही गुळाचे प्रमाण वाढवू शकता. कढी उकळी आल्यावर खमंग असा झणझणीत तडका दिल्याने कढीची चव आणखीनच वाढते. वरून हिरवीगार कोथिंबीर घालून गरमागरम जिरे भातासोबत अशा प्रकारे कढी सर्व केली. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा, तोंडाची चव वाढवणारा अशा प्रकारचा बेत तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये करू शकता.